पीक पाहणी नोंदणीसाठी 23 सप्टेंबरपर्यंत मुदत, आतापर्यंत केवळ 46% पाहणी पूर्ण. समाजवादी पक्ष विधानसभेत लढणार 12 जागा, प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांची माहिती. गडकरी होणार सीओपी अभिमान पुरस्कारानं सन्मानित, पुण्यात आज होणार कार्यक्रम. चांदीच्या भावात 1600 रुपये तर सोन्याच्या भावात 200 रुपयांची वाढ. पाच वर्ष विधी अभ्यासक्रमाला 9435 विद्यार्थ्यांचा प्रवेश, गेल्या वर्षीच्या तुलनेत 24% विद्यार्थी वाढले. पुण्याला मिळालेली पहिली वंदे भारत उद्यापासून धावणार, पंतप्रधानांच्या हस्ते होणार उद्घाटन. काँग्रेसने 48 लोकसभा क्षेत्रात नेमले निरीक्षक, परराज्यातील खासदार आणि आमदारांची ही नियुक्ती. महाविकास आघाडीच्या गळ्यात फेक नरेटिव्ह टाका, भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डांचा आदेश. पुणे शहरात झिकाच्या रुग्णसंख्येत वाढ सुरूच, एकूण रुग्णांची संख्या आता 100 वर, तर झिकाच्यामुळे 5 रुग्णांचा मृत्यू. भद्रकाली नाशिक रोडला उद्या वाहतूक मार्गात बदल, जुलूस मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठं नियोजन. नमस्कार, मी गार्गी गोरेगावकर. न्यूज 18 लोकमत मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. तर राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटलाय. मनोज जरांगे यांनी गेल्या वर्षीपासून आरक्षणासाठी रान उठवलंय. जालन्यातील अंतरवली सराटीमधून सुरू झालेल्या आंदोलनाचं हे लोण गावागावामध्ये पोहोचलंय. पाहूयात. अंतरवाली सराटी शांततेत सुरू असलेल्या आंदोलनाची धग लाठीचार्जमुळे गावागावात पोहोचली. 1 सप्टेंबर 2023 रोजी जवळपास अंतरवाली सराटीत आंदोलन करणाऱ्या मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला. या लाठीचार्जनंतर मराठा आंदोलन पेटलं. मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी गृहमंत्री फडणवीसांना लक्ष्य केलंय. लोकसभा निवडणुकीतही मराठा आंदोलनाचा फटका महायुतीला बसला. आता याच लाठीचार्ज संदर्भात मंत्री छगन भुजबळ यांनी गौप्यस्फोट केला. लाठीमार झाला त्यावेळेला माझ्या माहितीप्रमाणे जरांगे तिथून निघून गेला होता. या लाठीचार्ज संदर्भात एकच बाजू समोर आल्याचा दावा भुजबळांनी केला. पवार साहेबांनी गेले म्हणून उद्धव ठाकरे गेले आणि खरी माहितीची आहेत त्या दोघांना पण जे गेले तिथे नेते त्यांना कल्पना नव्हती. भुजबळ साहेबांना आलेला अनुभव त्यांनी कथन केला असेल. मी यावर एवढंच सांगेन की हे सरकार जे आहे महायुती मराठा समाजाला न्याय देणारं सरकार आहे. भुजबळांच्या या दाव्यामुळे अंतरवाली सराटीमधील लाठीचार्जचा मुद्दा चर्चेत आलाय. यावरून नवा वाद उफाळण्याची शक्यता आहे. तर मंत्री छगन भुजबळ यांनी अंतरवली सराटीतील लाठीचार्ज दगडफेकी संदर्भात मोठा दावा केलाय. अंतरवलीत दगडफेक झाली तेव्हा जरांगे तिथून निघून गेला होता, असा गौप्यस्फोट भुजबळांनी केलाय. मंत्री भुजबळ यांच्या आरोपांना मनोज जरांगेंनी प्रत्युत्तर दिलंय. भुजबळांवर घणाघाती टीका करताना आरोप सिद्ध करण्याचं चॅलेंज जरांगेंनी दिलंय. चमत्कारिक बाबा आहे ते, चमत्कारिक बाबाला कळत आहे. चमत्कारिक बाबा आहे. अरे बाबा, आणि बाबा दिसतोय दाढी ते सध्या बाबा लगे. भुजबळांना दंगली घडवायच्या आहेत असा आरोपही जरांगेंनी केला. फक्त एक ध्यानात ठेवी, दंगली घडून येऊ देऊ नको. तो स्वप्न पूर्ण करू नको. गोरगरीब ओबीसी मराठी अंगावर घालू नको. कोणाला माहित होतं त्याला टाक मध्ये सगळ्याला. हे छगन भुजबळ ना पुरा कामातून गेलेला माणूस. भुजबळांच्या आरोपांमुळे पुन्हा एकदा जरांगेंविरुद्ध भुजबळ सामना रंगण्याची शक्यता आहे. राज्यात विधानसभा निवडणुकांची तयारी सुरू झाली आहे. सत्ताधारी महायुती आणि विरोधी महाविकास आघाडीकडून या निवडणुकांसाठी जोरदार मोर्चे बांधणी सुरू आहे. युती आणि आघाडीकडून सध्या जागा वाटपाबाबत चर्चा देखील सुरू आहे. महायुती आणि महाविकास आघाडीकडून अद्याप जागा वाटप पूर्ण झालेलं नाही. सध्या प्राथमिक पातळीवरील चर्चा पूर्ण झाली असून गणेश उत्सवानंतर जागा वाटपाची उर्वरित चर्चा होईल असा दावा करण्यात येतोय. मात्र जागा वाटप पूर्ण होण्याआधीच महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून निवडणुकांनंतर आपलंच सरकार येणार असा दावा केला जातोय. यात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी तर महाविकास आघाडीला मिळणाऱ्या जागांचा आकडाच सांगितला. तर 288 पैकी 65% म्हणजे 183 जागा होती. पण आज 183 पेक्षाही जास्त जागावर महाविकास आघाडीचा विजय होणार आहे. आज तुम्ही विदर्भातलं वातावरण पाहताय, मराठवाड्यातलं वातावरण पाहता. या सगळ्या योजनांचा परिणाम
आज असं दिसतंय की निश्चितपणे जे आहे महायुती आघाडी फार पुढे जाते आहे. महायुती आघाडीचं सरकार परत राज्यामध्ये येईल. त्यामुळे विधानसभा निवडणुकांनंतर कुणाचं सरकार येणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.